गुड मॉर्निंग मंडळी. निघालो आपण आज फायनली गोव्यावरनं स्ट्रेट हेडिंग टू मालवण. काय एक्साइटमेंट वाटते सकाळी सकाळी निघायची यार. मस्त. सकाळी 6:30 निघालो आम्ही घरातून. सर्दी व्हायला लागली नाकातून. राईम झालं. ओ बाप रे. या सॅडल बॅग्स मुळे प्रॉपर लीन करताना येते. अराउंड आता 95 किलोमीटर्स आहे इकडून. 7:30 झालेत ऑलरेडी. पोचेपर्यंत अराउंड 2 तास ETA दाखवत आहे, पण मे बी लवकर पोचू रोड कंडिशन्स बघता. आणि आज तर सगळी मजा होणार आहे मालवणमध्ये. तर मालवणमध्ये 2 दिवसाचा स्टे आहे आमचा. आणि 2 दिवसाची प्लॅनिंग अशी आहे की आजचा दिवस पूर्ण वॉटर स्पोर्ट्ससाठी दिला आहे. आणि उद्या आम्ही काही ठिकाणं फिरणार आहे मालवणमध्ये. ते तुम्हाला पुढे कळतीलच ब्लॉगमध्ये. तर चला भेटू आपण स्ट्रेट इनटू हायवे. गाईज आम्ही आत्ताच गोवा सोडलाय. थँक्यू गोवा, आम्हाला चांगले रोड दाखवायला की कसे असतात आतमध्ये चांगले रोड. पण मस्त झालं गोव्याचा. म्हणजे गोव्याचा प्लॅन आमचा फुल सक्सेसफुल झाला. जे जे स्पॉट ठरवलेले आणि अजून एक्स्ट्रा ठरवलेले स्पॉट्स पण केले आम्ही, आणि ते पण मस्त. आता वी आर ऑफ टू मालवण. काल ओनरला सांगितलंय की आम्ही येतोय, म्हणजे एकदा परत त्याला आठवण करून दिली. त्याला आम्ही सांगितलंय 10 वाजेपर्यंत येऊ, पण आता आमचे प्रशांत महाशय बोलले 2च तास लागणार. 6 वाजता निघालोय आम्ही. नेचर स्कॉल साठी थांबलोय. पॉवर रेंजर सगळे जमा झालेत. मस्त सूर्य आलाय, बरं वाटतंय जरा. बघा सुंदरी सुंदरी. थँक्यू. वन 170 एक्झॅक्ट आणि 4.10 फ्यूल गेला आपल्या याच्यात. तर 170 डिवाइड बाय 4.10 41.46. नॉट बॅड. वी आर अबाउट टू रीच तारकर्ली. आलेलो आहे आम्ही स्टे. अरे बाबा लय मोठी प्रॉपर्टी आहे बाबा याची. जरा शोधतो आशिषला मी. अभिषेकला, आशिष नाही अभिषेक. हा बा आला, समोरूनच आलं चालत. अभिषेक, हा सुयश उन्मेचा मित्र. या साईडला लाव, या साईडला लाव.
फिरवून लाव पण आहे ना ते कसं ए थांब 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 आलो जरा थांब जरा थांब थोडं थांब भाई फुल ट्रॅजेडी. ये सब होता रहता है दोस्तों. आता चेक इन केलं आहे मित्रांनो रूममध्ये पूर्ण. आणि आम्ही सगळे वॉटर स्पोर्टसाठी रेडी झालो आहे. आउटफिट मस्तपैकी. थोड्या वेळात आता वॉटर स्पोर्ट करायला जाऊ. एक वॉटर स्पोर्टवाला बंदा येतो आहे, तो हॉटेलवाल्याच्या ओळखीचाच आहे. तर तो त्याने आम्हाला चांगली डील दिली ॲक्च्युली. तर करू बघू आता काय काय आहे. आम्ही सुद्धा पहिल्यांदा करतो आहे, तर एक्साइटमेंट आहे खूप. गाईज आम्ही आता फक्त 2 बाईक्स घेऊन चाललोय फक्त, कारण की वॉटर स्पोर्टसाठी एवढे 4 बाईक घेऊन जायला मग काय मजा नाही येणार. हे दोघं एका बाईकवर बसलेत पब्लिच, और अपन एक मोटो वाले एक बाइक पे बैठ रहे, राज की बाइक पे. Tarkerly boys. येस, लाईक मंजुमल बॉय. बाबा नीला नीला पाणी. दिले दिले अंबर पर. आता वॉटर स्पोर्ट करायला आलो आहे आम्ही इकडे तारकर्लीमध्ये. पाठी पूर्ण वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज चालू आहेत. आता कदाचित आम्ही कॅमेरा नेणार नाही तिकडे, कारण की पूर्ण पाण्याचं हे आणि पाण्यात पडला तर एकतर खूप महाग गोष्ट आहे. तर ठीक आहे, बघू आता कसं काय ते आपल्याला व्हिडिओज किंवा फोटोज काढायला भेटत आहेत. चला अभी हम जा रहे हियर वी आर फॉर स्कूबा. फोन मी जास्त वेळ बाहेर ठेवणार नाही. कटरीना काय ट्रेनिंग देणार आहे आम्हाला. नंतर भेटू. गाईज आपल्याला आता दुसऱ्या बोटवर डॉक केलंय. आता इकडून त्या स्पॉटवर घेऊन जाणार. इकडे आपलं स्कुबा डायव्हिंग करायचं. नाही इकडेच होणार. इकडे सामान आहे ना सगळं. स्कूबा डाइविंग का स्पॉट है. अब होगा झालेलं आहे. डाइविंग झाली आहे. डाइविंग फुल एकदम सब चिल एक्सपिरियन्स. चिल. प्रेशर एवढा आहे ना, कान वगैरे दुखतात म्हणून जास्त वेळ ठेवत नाहीत ते लोक. पण एकदम मस्त एक्सपिरियन्स. ऑसम एक्सपिरियन्स आहे. ऑसम. रात्री खाली एकदम कोरल पासून माशांपासून एक मूर्ती पण बघायला भेटली. सगळं दाखवलं. आणि म्हणजे चांगला एक्सपिरियन्स होता पहिला सगळ्यांचाच आमचा. येस. आणि आता तर एकदम फर्स्ट एक्सपिरियन्स, आणि तो पण एकदम तारकर्लीला एकदम पीक 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 कॉन्टेंट. अभी वो लेवल सेट कर दिया भाई. ते एकच झालं आहे. अजून 4 स्पोर्ट्स बाकी आहेत. पॅरासेलिंग, बनाना राईड, जेट स्की आणि ते बूम रायडिंग आहे. हां ते बाकी. कडक कडक. मजा आ गया. ठीक आहे, वर्थ ट्राईंग. इकडे एक कोस्टवर भेटू आपण. चलो. दिल में अपनी बेताबिया लेके चल रहे. गाईज जमिनीवर आलोय आम्ही.
समणीचे पाय. आता पाण्याच्या आतमध्ये गेलेलो, आता हवेत उडवणार आता आम्हाला. आहेत 4 स्पोर्ट्स करायचे आहेत आता. तर बघूया आता. हे आम्ही जरा बॅग आता ठेवून देतो, कारण की आता आम्हाला लाईफ जॅकेट वगैरे देतील तर मग परत काढायला नाही भेटणार. आता जेटस्की वगैरे सगळं झालेलं आहे. बनाना राईड काय मजा आली मित्रांनो, एक नंबर. नसती मजा नसती. आता एक लास्टवाला बाकी आहे आपलं. लास्ट राईड आता बाकी आहे पॅरासेलिंग. पॅरासेलिंगला जातोय. सुयश किती जण? 4 जण या बोर्डमध्ये बस. त्या बोटमध्ये बसायचं आहे गाईज. Into another boat. व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही. वरती नाही घेऊन गेलो, नाही तर कॅमेरा पडला असता. म्हणून आम्ही असं फुल क्रेझी आम्ही पोळा इकडे बसले. फुल पैसा क्रेझी शीट झालेली आहे. आता वॉटर राईड आणि वॉटर स्पोर्ट झालेला आहे. साईड जरा आहेत थोडासा मोशन सिकनेस थोडासा मोशन सिकनेस, पण ठीक आहे. नाद गेला आपण वाया नाही गेला. नाद गेला पण वाया नाही गेला. साल्टी गेली तरी चालते. चालेल पण ऋतुपा कमी नाही झाला पाहिजे. तर झालं आता वॉटर स्पोर्ट एकदम मस्त चकाचक आणि चांगलं आहे. म्हणजे 3:45 झालेत. 3:45 लो टाईड आहे आता. पाणी सगळं मागे गेलंय. मग कसा होता एक्सपिरियंस? भाई मजा तर फुल आली. 200 रुपये एक्स्ट्रा दिया पर अच्छा लगा थोड़ा. 200 रुपये में 4 डुबकी. 4 डुबकी 50 रुपये की 1 डुबकी. मजा आली भाई, मजा आली भाई. ऑल थँक्स टू राज. एक ही बार आए, एक ही बार जाएंगे. एक ही बार आहे ना अगले साल वापस दिखेगा इधर. भाई. खरं आहे भाई. आता एक फॅमिली ट्रिप मालवण भाई. येस. चला मग जरा थोडं आता Freshen up कपडे हो. वगैरे चेंज करून संध्याकाळी बीचवर सनसेट व्ह्यू घ्यायला. चला बाय बाय बाय. आता वॉटर स्पोर्ट करून थकून आलेलो आम्ही 6:30 पर्यंत. पण आम्ही सनसेट बघायला जाणार होतो, पण ऑलरेडी सनसेट झालेला. अंघोळ वगैरे करेपर्यंत तर विचार केला की जाऊ दे, उद्याचा दिवस पण आपल्याकडे आहे, तर उद्या आपण कंटिन्यू करू. आणि आता सध्या तरी मस्तपैकी जेवायला आलो आहे बाहेर. मला रिसॉर्ट पण दाखवतो थोड्या वेळात. मस्तपैकी बेस्ट रिसॉर्ट आहे
आणि जागा तर एवढी मस्त आहे ना इकडे, थोड्या वेळा तुम्हाला दाखवतो मी. जेवण आलंय मित्रांनो, थाळी मागवली, चिकन थाळी एकदम, आणि इकडे अंडा करी. जेवतो आता मस्तपैकी. रिसॉर्टचे वाईब बघा मित्रांनो, एकदम मोकर, वाळू वाळू आहे पूर्ण, सॉफ्ट सँड, पूर्ण लाईटिंग आणि पूर्ण मोठी जागा आहे. इकडे समोर जेवणाची याचं वेगळं हॉटेल आहे हे, इकडे तुम्ही सेपरेट ऑर्डर करू शकतात. आणि इकडे तर सध्या पब्लिक आलेली आहे बस घेऊन, आणि इकडे स्टेज आहेत मस्त. वाईब तर पूर्ण आहे मित्रांनो इकडे. गाईस गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आता वाजलेत 6 आणि आम्ही आता निघालो आहे बोटिंगसाठी. बोटिंग आम्हाला पूर्ण ती कोस्टल फिरवणार आहे. पूर्ण बोट आमची असणार आहे, 4 जण फक्त आम्ही बोटवर. पूर्ण बोट बुक केली आम्ही, आणि आम्हाला तिकडे 6:30पर्यंत यायला सांगितलं आहे देवबाग बीचवर. तर आता निघालोय. 2च बाईक घेतलेत, कारण की तिकडे बाईक सोडावे लागतील आणि तिकडे पार्किंग आहे, तसं काही इश्यू नाही. तर आणि गोवा एवढी थंडी नाही आहे, पण आहे थंडी. गोव्याला खूपच जास्त थंडी होती. मॅप लावलाय मी. पोचलो आता आम्ही स्पॉटवरती, आपली बोट पण रेडी होते. सकाळी सकाळी येण्याचा हा फायदा की कोणच नाही इकडे. कोणच नाही बघा. अजून सगळे बोट पण झोपले. चला गाईस, बोटीवर. गाईस तुम्हाला तर दिसत थोडं काळोख आहे, अजून झालं नाही सनराईज. बसलेत भाई, फुल व्हाईट व्हाईट दिसत आहेत, खालून व्हाईट व्हाईट दिसत आहेत, हे वरतून व्हाईट व्हाईट दिसत आहेत. बोटिंग स्टार्ट झाली. फुल मस्त, एवढं प्लेझेंट आहे ना वातावरण. म्हणजे थंड नाही आहे असं एकदम, म्हणजे एकदम असं गार बोलतो ना आपण तसं एकदम. म्हणजे भाई होरायझन भाई एकदम असं मस्त. आणि आताशी ही ना रिव्हर काइंड ऑफ आहे एकदम. तर ही रिव्हर आता डायरेक्ट समुद्राला मीट होणार. आपण त्या ना खूप साऱ्या बोट्स रेडी होईल, पण आपलीच पहिली निघाली आहे बोट. आपल्याला मस्त मस्त आपल्या शॉर्ट मध्ये दुसऱ्या बोट येणार नाही. चला मग. कर्ली नदी आणि अरबी समुद्राचा संगम झालाय तो बघा, तिथे छोटे हा हा जो आपला बघा, हा तो आपला एंड दिसतोय तुम्हाला. हा देवबाग पॉइंटचा लास्ट एंड आहे देवबाग गावाचा. इकडनं सरळ जरी चालत गेला तर एकच बीच आहे. मालवण राजकोट किल्ला माहिती तुम्हाला, शिवाजी महाराज. हा मालवण केला. इकडे जाऊन पोहोचणार 12 ते 13 किलोमीटर. फक्त गावांची नावं बदललेली आहेत, जसे की तारकर्ली, वायरी, दांडी, नंतर मालवण. आणि आपल्या या नदीला कधी गोड पाणी नसतं, फक्त पावसाचे दोन महिने या नदीला गोड पाणी असतं. बाकी सगळं आपल्याला समुद्र जवळ आहे म्हणून नदीला आपलं खारं पाणी. आपल्या या गावाला मालवण तालुका लागतो, देवबाग गाव. कसं वाटतंय, कसं वाटतंय? एकदम मस्त. हवा बघा ना, मस्त सुटले, एकदम थंडगार. एवढी पण थंड नाही की थंडी, एकदम प्लेझंट हवा आहे. जसं की ट्रॉपिकल एअर कशी असते तशी हवा आहे. हा या साईडचा बीच आणि या साईडचा बीच, हे वेंगुर्ला तालुका आहे आणि हे मालवण तालुका आहे. तर ही नदी त्याला मध्ये डिवाइड करते असं आहे. आणि या बीचला अवॉर्ड भेटलेला, क्लीनेस्ट बीचचं अवॉर्ड भेटलेलं या बीचला. सुंदर हे कोकण आणि मालवण.
पोर्तुगीजांनी बांधलेला होता तेव्हाच्या काही लाईट आता तुम्हाला ती वरती काठी दिसत असेल तेव्हा. तिकडे पहिले स्मगलिंग वगैरे व्हायची त्या इकडे त्या साईडला स्मगलिंग वगैरे व्हायची सगळं इकडे स्मगलिंग होतं. आता आपल्या लाईट तेव्हाच्या काही लाईट नव्हती आता इकडे सोलार सिस्टीम वगैरे झाली तेव्हाची वाटी काठी आहे वरती काठी दिसते तुम्हाला त्या काठीला एक दिवा बांधला जाईल दिवा म्हणजे लॅम्प करून मार्ग दिसतो. आता न्यू लाईट हाऊस कडे जातोय मित्रांनो. गोल्डन रॉक. हो प्री वेडिंग शूट करू शकतो इकडे. फ्रेश काहीच. आता एक मस्त एक युनिक असा कॉन्सेप्ट आहे की जेव्हा सुनामी आलेली तेव्हा एक बाजूला चारी बाजूला एक म्हणजे ओपनिंग्स आहेत तर चारी बाजूची वाळू एका जागी येऊन तिकडे सँड जमावून तिकडे एक आयलंड तयार झाला छोटा. हे बघा एवढ्या खोल ती लोक उभे आहेत तिकडे. तिकडे ना ती रेती वगैरे सगळी जमा झाली आहे एवढ्याशा जागेमध्ये. तर इकडे खूप शॅलो आहे म्हणजे वॉटर. तर एकदम युनिक कॉन्सेप्ट आहे. म्हणजे सुनामी आल्यानंतर सगळं एक म्हणजे तो आयलंड ऑलमोस्ट असा पाण्याच्या खाली आहे. तिकडे रेती जमा झाली आहे खालच्या खाली. आमची बोटिंग झालेली आहे. आता आम्ही जस्ट नाश्ता करायला जातोय. तुम्हाला मी एक सजेस्ट करेल, तुम्हाला जर यायचं असेल ना तुम्ही अर्ली मॉर्निंग या 6-6:30ला. सनराईज पण तुम्हाला भेटेल प्लस तुम्हाला रश सुद्धा भेटणार नाही आणि तुम्हाला प्रॉपर स्पॉट फिरता येतील. पहिली बोट पकडा. फर्स्ट बोट 6:30 वाजता ते चालू करतं. ते 6-6:15 इकडे या. मस्तपैकी तुम्हाला स्पॉट सुद्धा फिरायला भेटतील. कुठेच काही गर्दी नाही भेटणार आणि सकाळी सकाळी ते आरामात फिरवतात. सगळे स्पॉट प्रॉपर दाखवतात. नंतर तो खूप गर्दी होते आणि उन्हाच्या याच्यामुळे एवढं काही हे सुद्धा होत नाही. ॲडिशनली तुम्हाला डॉल्फिन सुद्धा सकाळी दिसणार आणि दुपारच्या वेळेस खूप चान्सेस कमी आहे डॉल्फिन दिसायचे स्टिकमध्ये. आणि कसं आहे डॉल्फिन स्पॉट आणि एक शावर स्पॉट आहे. तर ते कसे पॉईंट माहिती आहे ते लक बाय चान्स दिसणारे स्पॉट आहेत. तर सकाळी सकाळी गेलात ना तर तिकडे लोक थांबवतात. ती लोक थोडा वेळ नंतर मग गर्दी होते ना मग घाई करणार. मग नाही दिसलं तरी मग ती लोक घेऊन जाणार असं आहे. ठीक आहे चला आता नाश्ता करायला जातो आम्ही. सकाळपासून काय खाल्लं नाहीये. फक्त जे काय खाल्लं होतं ते फक्त पोळी खाल्लेली प्रशांतने आणलेली. आता मस्तपैकी भरपेट नाश्ता करणार आणि मग पुढचा प्लॅन बघू. आता आम्ही तारकर्लीवरती एका खुफिया रस्त्याने जातोय. मी तुम्हाला दाखवतो. What's your story? What's your sign? It's like we're twin flames in a different life. Deep connection lights a spark. It's like you know me in the depths of my heart. We're dreamers. Don't care what other people say. We live it.
alive in the nighttime. It's something about how we dance in the moonlight. That look in your eyes, it tells me that you want me and all my loving. We come alive in the nighttime. You and I, we come alive. We come alive. We come alive. What's your weakness? What's your type? Somehow I wanna know all about you. Deep connection lights a spark. You already know me when we dance in the dark. We're dreamers. शूटिंग चालू आहे. शूटिंग तारकर्ली बीचवर शूटिंग चालू आहे. काल आपण तिकडे होतो स्पोर्ट्सच्या इथे पॅरासेलिंग करत, वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करत. आज आपण शांतपणे जागेवरती निवांत तो राज फोटो काढतोय. युट्यूब चॅनल, त्याला पण सबस्क्राईब करा. असंच आहे. नावाने हेच आहे आयुष्य, हेच आहे जिंदगी. तो इन्स्टा आणि युट्यूबवर तुम्ही वगैरे बघू शकता आता सूर्य मावळला आहे तरी पण ते बोलतात ना एक गोल्डन आवर असा पिरियड असतो, ते तुम्हाला दिसत असेल. आता शांत, लोक काय बोलत नाही, लोक समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत आहे. तर आता आपण राजकोट फोर्टला आलोय. ही त्याची एंट्रन्स आहे, भव्य अशी. आणि शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती सुद्धा आतमध्ये आहे. मूर्ती बघा यार, केवढी उंच मूर्ती आहे महाराजांची. हे असं बघून आहे ना एकदम खूप जास्त आपल्याला छोटं वाटतंय. सुपर म्हणजे एक मेन म्हणजे ती तलवार जी बनवली आहे ना, तलवार म्हणजे किती वाईट उंच असेल. मस्त मस्त. तर मित्रांनो आता सगळं फिरून आलेलो आहे आम्ही स्टेवरती. आता आम्ही ॲक्च्युली जिथे राहिलो आहे तिकडची तुम्हाला थोडी हे सांगतो. इकडे आशिष रिसॉर्ट आहे. तर आम्ही इथे 2 दिवस राहिलो. इकडची जी एन्व्हायरमेंट आहे एकदम म्हणजे मस्त आहे एकदम. म्हणजे आल्याबरोबर तुम्हाला पीसफुल वाटेल इकडे. आणि मेन म्हणजे पार्किंग खूप आहे. पार्किंग वगैरे खूप आहे. आणि जेवण वगैरे एकदम मस्त आहे. घरगुती एकदम जेवण. आणि आपले जे मित्रच आहे आपला. त्यांनी आपल्याला एकदम चांगलं कोऑपरेट केलं आहे. एकदम सगळं व्यवस्थित. जे काही कमी पडू दिलं नाही आम्हाला इकडे. जेवढे दिवस होतो आम्ही तेवढे दिवस. इवन सगळी तुम्हाला इकडनं काय आता काहीच माहीत नसेल तर तो प्रॉपर गाईड पण करेल तुम्हाला. सगळं सांगेल कुठे फिरायचं आहे, कुठे काय. थोडंसं म्हणजे जे वॉटर स्पोर्ट वगैरे करायचं आहे तो बोलवेल लोकांना. काय प्रॉब्लेम नाही त्याच्यासाठी तुम्हाला. तर अभिषेकने खूप चांगलं आमचं काय बोलतात हॉस्पिटॅलिटी चांगली दिली आमची. आणि तुम्हाला काय द्यायचं असेल, तुमचं काय सांगायचं असेल तर प्लीज. नमस्कार, मी अभिषेक पाटील. माझं आशिष रिसॉर्ट आहे वायरी मालवणमध्ये.
तुम्हाला जर बुकिंग करायची असेल तर ऑलरेडी पहिली आधी सीझन असल्यामुळे थोडं महिनाभर आधी किंवा 15-20 दिवस आधी बुकिंग करा. आपल्याकडे पिकअप अँड ड्रॉपचं पण हे आहे की जेणेकरून तुम्ही स्टेशन साईडला जर तुमच्याकडे व्हेकल नसेल तर तुम्ही बाय ट्रेनने येत असाल तर आपल्याकडे पिकअप अँड ड्रॉपचं पण ऑप्शन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कार पण आपल्याकडे रेंटनी भेटते, बाईक पण आपल्याकडे रेंटनी भेटते आणि बाकी तर आपल्याकडे फूडवाले म्हणजे फूड तर आपल्याकडे स्वतःचंच आहे. त्याच्यामध्ये आपला क्रॅब मसाला हा फेमस आहे. आणि सेकंड पार्ट म्हणजे जर तुम्हाला इथे फिरायला वगैरे काय माहिती नसेल, जर तुम्हाला फिरायचं असेल तर मी प्रॉपर गाईड पण करतो की कुठे कसं काय फिरा, कुठल्या दिवशी कसं काय करा, वॉटर स्पोर्ट्स कधी करा, बोटिंगला कधी जा. त्याच्यामध्ये बोटिंगमध्ये पण बरेचसे प्रकार आहेत. डॉल्फिन आहे, त्याच्यानंतर लाईट हाऊस आहे, त्याच्यानंतर बॅक वॉटर राईड आहे ते पण आहे. ते वॉटर स्पोर्ट्समध्ये पण बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या जशा पॅरासेलिंग आहे, जेटस्की आहे, बनाना राईड आहे, बंपर राईड आहे, त्या पण मी प्रॉपर अरेंज करून देतो. प्रत्येकी फक्त क्वालिटी वाईज डिपेंड आहे की तुम्हाला कसं काय काय पाहिजे ते जसं असेल तसं. थँक्यू. आणि प्लीज विजिट करा इकडे. आणि मेन गोष्ट म्हणजे इकडे 2 मिनटावर समोर गेलं की बीच आहे. 2 मिनटावर बीच आहे आपलं, काय प्रॉब्लेम नाही आहे वॉकिंग डिस्टन्सवर, म्हणून एकदम चांगलं आहे. इकडनं सगळे पॉईंट्स पण जवळ आहेत ॲक्च्युली. तर मग तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी नंबर टाकतो इकडचा आणि ॲड्रेससुद्धा टाकतो, तर तुम्ही प्लीज व्हिजिट करा कधी मालवणला आलात तर.